हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. माझ्या सर्व स्वामी भक्तांना श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भगवान शिवशंकरांच्या कृपेने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो. तुमच्या घरातले सगळे दुःख भगवान शिवशंकरांच्या कृपेने दूर होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सगळ्यांना श्रावण महिना खूप छान जाऊ. आपल्याला या महिन्यात भगवान महादेवांची शिवशंकरांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. सेवा तर करायची आहे, त्यासोबतच आजची जी माहिती आहे ती म्हणजे आपल्याला या महिन्यात 108 सत्यनारायण करायचे आहेत. आता 108 सत्यनारायण नाही करणं शक्य तर किती करायची ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुमच्या मनात एखादी इच्छा आहे, त्या इच्छेसाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, एखादी गोष्ट आहे ती पूर्ण होत नाही, त्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त हे पारायण करू शकता. मध्ये काही अडीअडचणी आल्या तर काय करायचं ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे. तर मनातली कुठली इच्छा असो ती तुमची पूर्ण होणार आहे. म्हणजे 108 सत्यनारायण तुमचे होण्याआधीच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर हे जे सत्यनारायण आहे 108 कशा पद्धतीने करायची, पूजेची मांडणी करावी लागेल का, 108 दिवस ती मांडणी तशीच ठेवायची का की दररोज ती चेंज करायची, मध्ये महिलांचे पिरियड्स सुतक आलं तर काय करायचं, बाहेर गावी जाऊन आपण हे सत्यनारायण करू शकतो का, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. श्रावण महिना हा व्रतवैकल्य करण्यासाठी अतिशय शुभ मानला गेला आहे आणि या महिन्यात आपण जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करत असतो. आणि जेव्हा आपण सत्यनारायण करतो म्हणजे आपण बघा गणपतीच्या वेळेला सत्यनारायण करतो, गणपती बसवतो तेव्हा, तर सत्यनारायण केल्याने काय होतं की आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येत असते. तर श्रावण महिना खूप पवित्र मानला गेला आहे. या महिन्यात जर आपल्या घरात तुमच्या घरात एक जरी सत्यनारायण झालं तर तुमच्या घरातली सगळी जी काही वर्षभराची नकारात्मकता आहे ती दूर होईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे. तर या संपूर्ण श्रावण महिन्यात 1, 3, 5, 7, 9, 11, 21, 51 किंवा 108 सत्यनारायण करायचे आहे. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकतात. तर ते सत्यनारायण कशा पद्धतीने करायचे, याआधी सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे ते म्हणजे हे सत्यनारायण महिला पुरुष कोणी करू शकतात. उपवास करायची गरज आहे का, तर उपवास करायची काहीही गरज नाही. फक्त आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. सत्यनारायण करायला तुम्हाला किती वेळ लागेल, तर फक्त मोजून तुम्हाला सत्यनारायण करायला अर्धा तास लागणार आहे, जास्त वेळ लागणार नाही. तर आता सत्यनारायण करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ही पोथी लागणार आहे, हे पुस्तक लागेल. हे आपल्या दिनदोरी प्रणित केंद्रातलं आहे. तुम्हाला कुठल्याही केंद्रात मिळून जाईल स्वामी समर्थांच्या. यात सगळं दिलेलं आहे कशा पद्धतीने करायचं. आता तुम्हाला जितके दिवस करायचे तितके दिवस तुम्ही करू शकता. आता श्रावणातला कुठलाही दिवस तुम्ही सुरुवात करू शकता याची, म्हणजे सोमवारपासूनच करायचं असं काही नाही. अगदी म्हणजे तुम्ही आज व्हिडिओ बघितला उद्यापासून तुम्ही याची सुरुवात करू शकता. नियम अटी काय ते मी तुम्हाला पुढे सांगते. आता पहिल्या दिवशी काय करायचं, तुम्हाला पिवळ्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पहिल्या दिवशी. तर पहिल्या दिवशी आपल्याला जसं सत्यनारायण आपण करतो यात दिलेलं आहे, एक म्हणजे चौरंग घ्यायचा किंवा पाट घ्यायचा, त्यावर तुम्हाला पांढऱ्या रंगाचं कापड ठेवायचं आहे. पांढऱ्या रंगाचं कापड ठेवल्यानंतर तुम्हाला सत्यनारायण भगवानचा फोटो येतो बघा, तो लागणार आहे. तो फोटो ठेवायचा. आधी दिवा अगरबत्ती लावायची, त्यानंतर म्हणजे दिवा लावून सुरुवात करायची. तर ती मांडणी वगैरे करायची आहे. तर 3 सुपाऱ्या तुम्हाला लागणार आहेत. एक सुपारी गणपतीची असते, दुसरी सुपारी आपल्या कुलदेवतेची असते आणि एक तिसरी सुपारी वरुण देवतेची असते. अशा 3 सुपाऱ्या लागतात आपल्याला. आता सत्यनारायण करताना कशा पद्धतीने पूजा वगैरे करायची, मांडणी वगैरे सगळं यात दिलेलं आहे. सकाळी बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आणि त्यानंतर तुम्हाला सायंकाळी पूजेची मांडणी करायची, म्हणजे सायंकाळी सत्यनारायण करायचं आहे. तुम्ही 4 वाजेनंतर कधीही करू शकता, आरामात करू शकता. आणि एक वाटीभर तुम्हाला प्रसाद लागणार आहे, तो करायचा, शिऱ्याचा प्रसाद नैवेद्याचा. आणि त्यानंतर पूजेची मांडणी वगैरे झाली, तुमचं सगळं झालं की त्यानंतर यात 5 कथा दिलेल्या आहेत, अध्याय दिलेले आहेत 5. हा अध्याय पहिला आहे. असे तुम्हाला अध्याय पठण करायचे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः,
ओम नमोजी गणनाथा तुझे चरणी ठेवून माथा. श्री सत्यनारायणची कथा वदती आता स्वामी या. अगदी सोप्या भाषेत दिलेलं आहे, कठीण भाषा नाही आहे. हे 5 अध्याय. तुमच्याकडे तुळशीपत्र असेल तर भगवान विष्णूंना अर्पण करा. अगदी छोटीशी पोथी आहे बघा, एवढेच आहे. आता हे अध्याय पठण झाल्यानंतर आधी पूजा करायची, फुलं वगैरे अर्पण करायचे, सगळं झालं. 5 कथा तुमच्या वाचून झाल्या की त्यानंतर तुम्हाला यात सत्यनारायण भगवानची आरती दिली आहे. पहिली आरती गणपती बाप्पांची म्हणायची, आणि त्यानंतर सत्यनारायण भगवानची, आणि तिसरी आरती आपल्या कुलदेवीची म्हणायची. 3 किंवा 5 आरत्या तुम्ही म्हणू शकता किंवा 7 म्हणू शकता. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने सत्यनारायण करायचं आहे. उपवास करायची गरज नाही. आता आज तुम्ही सत्यनारायण करणार, आज तुमचा पहिला दिवस आहे, तर त्या दिवशी संकल्प सोडायचा. म्हणजे तुम्ही किती दिवसांचं करणार, 11 दिवसांचं, 21 दिवसांचं, तर संकल्प सोडायचा. म्हणजे देवासमोर बसायचं, भगवान विष्णूच्या समोर, आणि संकल्प सोडायचा आहे. तुम्हाला सांगायचं काय, कशासाठी, म्हणजे कोणत्या इच्छेसाठी तुम्ही हे सत्यनारायण करणार आहात, किती करणार, तुमचं नाव, तुमचं गोत्र सगळं सांगायचं आहे. आणि लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण करा असं सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. आता हे सत्यनारायण तुमचे पूर्ण झाले. दररोज नित्यनेमाने जसं पहिल्या दिवशी केलं तसं करायचं. पूजेची मांडणी रोज रोज उचलायची नाही. पहिल्या दिवशी केली ती जागा तीच ठेवायची, तशीच पूजा ठेवायची. आता जास्त दिवस झाले, तुम्हाला वाटते की पूजा आपण केली आणि खूप खराब झाले, म्हणजे केस पडले किंवा धूळ आलेली आहे असं तुम्हाला वाटतं आहे, घाण झालेली, तर तुम्ही उचलून स्वच्छ करून परत मांडणी करू शकता. ते साफ पण करत राहा. आणि दररोज नित्यनेमाने तुम्हाला अशा पद्धतीने आरती करायची, 5 अध्याय वाचायचे आहेत, अशा पद्धतीने करायचं आहे. कारण आपण संकल्पयुक्त करणार आहोत, तर यासाठी नियम काय पाळायचे, तेवढे दिवस, म्हणजे जेवढे दिवस तुम्ही सत्यनारायण करणार तेवढे दिवस मांसाहार करायचा नाही. ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला शक्य असेल तर करा, नसेल शक्य तर नाही केलं तर चालेल, परंतु संकल्पयुक्त आहे तर करायचा प्रयत्न करा. जर तुम्ही संतती प्राप्तीसाठी करत असणार तर नाही केलं तरी सुद्धा चालेल, पण मांसाहार अजिबात करायचा नाही. आणि शक्यतो परान्न घेऊ नका. म्हणजे आपण जेव्हा संकल्पयुक्त काहीतरी करतो तर परान्न घ्यायचं नाही. त्यामुळे काय होतं, आपल्याला दोष लागतं, म्हणजे दुसऱ्यांचे वाईट दोष आपल्याला लागत असतात. आणि तुम्हाला जर काही बाहेरचं खावं लागलं, म्हणजे तुमच्या पैशाने तुम्ही खाऊ शकता. मध्ये महिलांचे पिरियड्स आले तर 4 दिवस सोडून द्यायची. 5व्या दिवशी केसांवरून पाणी घ्यायचं. आता समजा तुम्ही 51 करणार आहात आणि तुमचे 30 झाले आणि तुमचे पिरियड्स आले, मग 4 दिवसांनी जे सत्यनारायण ते 31 नंबरचं राहील, म्हणजे पुढचा नंबर मोजायचा. असं स्टार्टिंगपासून करायची गरज नाही. जेवढं झालं त्याच्यानंतरचं पुढचं तुम्ही काउंट करायचं आहे. असे तुम्ही सत्यनारायण म्हणजे तुमचे श्रावण महिन्यापर्यंत होतील किंवा श्रावण महिना संपून जाईल त्यानंतर सुद्धा होतील, परंतु सुरुवात श्रावण महिन्यातच तुमची होणार आहे. तर तुम्ही नक्कीच सत्यनारायण करा. म्हणजे तुमचे जे सत्यनारायण होणार आहे त्याच्या आताच तुमची इच्छा पूर्ण होणार, यात काही शंका नाही. मी सुद्धा संकल्पयुक्त हे सत्यनारायण केलेलं आहे. माझी इच्छा भगवान विष्णूच्या कृपेने पूर्ण झाली होती, म्हणून मी तुम्हाला सांगते की तुमच्या मनात सुद्धा एखादी इच्छा असेल, तुम्हाला घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, किंवा तुम्हाला कोणती गोष्ट हवी आहे, तुम्हाला घरात काही त्रास आहे, काहीतरी हवं आहे तुम्हाला, तर त्यासाठी नक्कीच तुम्ही करू शकता. बदली वगैरे काही असेल त्यासाठी तुम्ही करू शकता. लग्न जमत नाही, बऱ्याच गोष्टी असतात. कर्ज तुमच्यावर झालं आहे, कर्जमुक्तीसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. हे सत्यनारायण तुम्ही करू शकता. आता हे सत्यनारायण केलं आपण, संकल्पयुक्त कुठली आपण सेवा करतो किंवा पारायण करतो तर त्याची सांगता आपल्याला करायची असते. सांगता झाल्यावर ते पूर्णत्वाला येतं. तर आता शेवटचा दिवस तुमचा आहे. आता 51 तुम्ही केले, 51वा दिवस आहे तुमचं सत्यनारायण झालं, तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी 52व्या दिवशी ही पूजा उचलायची आहे. तिथे आधी दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर पूजेची मांडणी उचलायची. आधी माफी मागायची, म्हणजे मी हे सत्यनारायण केलं, भगवान विष्णूंना सांगायचं, तर आता मी याची उत्तरपूजा करत आहे. या पूजेत या सत्यनारायण माझ्या हातून काही चुका झाल्या असेल तर मला माफ करा, आणि या सत्यनारायणचं जे काही फळ आहे ते मला पूर्ण फळ मला द्या असं सांगायचं आहे. आणि नागघिसणी करायची. त्यानंतर ती पूजा सगळी उचलायची. त्यातले जे तांदूळ आहेत, म्हणजे तांदूळ तुम्ही जर खराब झाले मध्ये तर बदलवू शकतात, जास्त दिवस झाले तर. तांदूळ उचलायचे, चिमण्यांना खाऊ घाला, आणि थोडेसे तुमच्या धान्यात टाकायचे, आणि बाकीचे तुम्ही वापरायचे तर तुम्ही वापरू सुद्धा शकतात. आणि त्यानंतर बाकीचं जे सामान असेल, फुलं वगैरे, आणि रोज पण फुलं तुम्ही पहिल्या दिवशी अर्पण केले, दुसऱ्या दिवशी करणार तर ते चेंज करत राहायचं, तसेच ते पडू द्यायचे नाही तितके दिवस. ते फुलं निर्माल्यात टाकायचे आहेत तुम्हाला. आणि दररोज नित्यनेमाने दररोज पूजा करत राहायची. पूजेची मांडणी फक्त उचलायची नाही, एवढंच तुम्हाला करायचं आहे. सगळं निर्माल्यात टाकलं आणि ती पूजेची मांडणी उचलल्यानंतर ते हळद कुंकू अर्पण करायचं, आणि दिवा अगरबत्ती तुम्ही लावली आहे तर ती तशीच राहू द्यायची तेवढा वेळ.
ती जळेपर्यंत तिथे हात लावायचं नाही. ती जळल्यानंतर दिवा म्हणजे पूर्ण शांत झाल्यानंतर तुम्हाला बाकीचं उचलायचं आहे. दिवा अगरबत्ती लावणं गरजेचं आहे. आता ही झाली तुमची उत्तर पूजा. तुम्हाला शक्य असेल तर भगवान विष्णूंचं, श्रीकृष्णांचं कुठे मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात सुद्धा दर्शन घ्यायला जाऊ शकता. नसेल शक्य तर काही हरकत नाही, आपल्या घरीच भगवान विष्णूंचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही सांगू शकता नमस्कार करा विधिवत. तर बस इतकंच तुम्हाला करायचं आहे. पण तुमची इच्छा 100% पूर्ण होईल. नक्कीच तुम्ही सत्यनारायण करा. तर अशा पद्धतीने आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. आता बऱ्याच गोष्टी मी सांगितल्या तरीसुद्धा काही राहून गेलं असेल माझ्यातून सांगायचं, तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच मला विचारू शकता. मध्ये जर सूतक विठळ आलं, हे सुद्धा म्हणजे सूतक आपण म्हणजे सांगून येत नाही, आपल्याला कळत नाही. विठळ आपल्याला माहिती असतं तर सुरुवात करायचीच नाही. जर सूतक आलं तेवढे दिवस सोडून द्यायचे, त्यानंतर पुन्हा तुम्हाला सुरुवात करायची. म्हणजे नव्याने नाही करायचे, तिथूनच तुम्ही करू शकता. आणि जी मांडणी आपण केलेली आहे पूजेची, ती कोणी दुसरं असेल ज्याला सूतक लागलं नाही त्यांना तुम्हाला उचलायला सांगायचे आहे. ते उचलून बाजूला ठेवून देतील. त्यानंतर सूतक तुमचं फिटल्यानंतर तुम्ही पुन्हा पूजेची मांडणी करू शकता आणि परत तुम्ही सुरुवात करू शकता. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला 108 सत्यनारायण करायचे. 108 सत्यनारायण करून बघा, काय अनुभव येतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा नाही झालं तुमच्याने शक्य तर कमीत कमी 3 करा, 5 करा, 7 करा, 9 करा, 11 करा, 21 करा, 51 करा. कमीत कमी म्हणजे 3 तरी करा. नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येणार आहे. इतकं सुंदर वाटतं ना, घरात वातावरण खूप छान होतं आणि आपली इच्छा पूर्ण होतेच, यात काही शक्य नाही, यात काही शंकाच नाही. बरेच मला कमेंट्स येत असतात कर्जमुक्तीसाठी काहीतरी सांगा. तर कर्ज तुमचं असेल ना तर नक्कीच तुम्ही हा उपाय, कर्ज तुमचं असेल ना तर नक्कीच तुम्ही सत्यनारायण करा. तुमची कर्जातून मुक्ती होईल, यात काही शंकाच नाही. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईलला फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.